बारामतीतील मतभेदानंतर हर्षवर्धन पाटलांसोबत फडणवीसांची खलबत झालेली आहे। त्यानंतर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील वाद मिटण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून करण्यात आला। बैठकीला हर्षवर्धन पाटलांसह बारामतीतील स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते। बारामतीत महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे आता फडणवीसांच्या मध्यस्थीने बारामतीचा वाद मिटणार का याकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान या भेटीवर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात। आहे की म्हाडा असेल किंवा बारामती असेल, सगळ्यांचं लक्ष एक आहे, महायुतीला मजबूत करणं, मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं। त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत। मी एवढंच म्हणेन, ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत। असं आहे की अमित शाह साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता प्रीमॅच्युअर बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पहा, म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर सांगू। तर यावर हर्षवर्धन पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, तीही ऐकूयात। लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली, पश्चिम महाराष्ट्रातली पण निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली, पुणे जिल्ह्यात पण 4 लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्याबद्दल पण चर्चा झाली आणि खास करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली। चर्चेमध्ये ज्या काही आमचे प्रश्न होते किंवा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर मांडल्या। मधल्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांशी पण ह्या प्रश्नावरती चर्चा आमची झालेली आहे। फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पूर्णपणे आश्वासित केलेलं आहे की ह्या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य तो मार्ग आमचे हे वरिष्ठ दोन्ही नेते काढतील, आमचा पक्ष काढेल, या पद्धतीची चर्चा झाली। चर्चा सकारात्मक झाली। चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि आता आपल्याला या लोकसभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे।